पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती कालठण नंबर 1 येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली। जयंती निमित्त 2 दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। शनिवारी वृक्षारोपण तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। रविवारी सायंकाळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव आणि ग्रामस्थांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली। पूर्णाकृती पुतळा, उंट, आकर्षक बाहुल्या, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी हे मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले। यावेळी लहुजी शक्ती सेना सोलापूर जिल्हा अध्यक्ष संजय बापू कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल भिसे, बाळासाहेब पवार, दादासाहेब गलांडे, सतीश शिंदे, ब्रह्मदेव सपकाळ, प्रशांत उंबरे, विनोद मिसाळ, प्रकाश आरडे, विठ्ठल सपकाळ, बापूसाहेब जगताप, भगवान कोळेकर, गोरख पाडुळे, हरिदास पाटील, अण्णासाहेब धोत्रे, सुरेश गटकुळ, बाळासाहेब मदने, बाळासाहेब पांडुळे, पोलीस पाटील पूनम जावळे, आदम शेख, बाळासाहेब कोळेकर, विजय जेडगे, विनोद चव्हाण आणि अशोक चिंचकर यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। लहुजी शक्ती सेना पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ जगताप, नंदू जगताप, अविनाश जगताप, अक्षय जगताप, उमेश जगताप, संतोष जगताप, दादासाहेब जगताप, किंचक जगताप, अमोल जगताप, दत्ता ननवरे आणि कालठाण नंबर 1 मधील ग्रामस्थांच्या वतीने या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। ग्रामस्थ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या अतिशय दिव्य आणि भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन केलेले सर्व आमचे सहकारी, या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व युवक सहकारी आणि मोठ्या संख्येने जमलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, आज सर्वप्रथमतः आपल्या कालठण गावाचं जे ग्रामदैवत आहे ते श्री काळ भैरवनाथाच्या मंदिरामध्ये येऊन आज आपण दर्शन घेतलं, आरती झाली आणि आरती झाल्यानंतर आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची 106वी जयंती ही आपण आता साजरी करणार आहोत। आज आपण अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेला या ठिकाणी अभिवादन केलं, प्रतिमेचं पूजन केलं आणि इथल्या आमच्या सगळ्या युवकांनी, विशेषतः महिला भगिनी असतील, युवा वर्ग असेल, गावातील सर्व युवक मंडळी असतील, गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी असतील, या सर्वांनी मिळून अतिशय दिव्य आणि भव्य अशा प्रकारची लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती आपण साजरी करतोय। या जयंतीमध्ये आम्हाला सामावून घेण्याचा प्रयत्न आपण केला। या कार्यक्रमासाठी आवर्जून आम्हाला बोलवलं, याबद्दल इथल्या जयंती मंडळाचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। मित्रांनो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा इतिहास जर बघितला आपण तर अतिशय गरीब परिस्थितीतून त्यांनी या सगळ्या परिसरामध्ये, या राज्यामध्ये खूप मोठं काम उभं केलं। त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या। त्यांची फकीरा नावाची कादंबरी, ज्यामुळं समाजातला उपेक्षित वर्ग संघटित करण्याचं काम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रेरित झालेले, या पद्धतीनं अण्णाभाऊ साठेंनी या ठिकाणी काम केलं। आज इथं आमची बरेच सहकारी मंडळी, इथं निलेंद्र वगैरे सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत। मला असं वाटतं आपल्या सर्वांच्या सहकार्यातून खूप चांगल्या पद्धतीनं ही जयंती आज साजरी होते। अधिक वेळ आपला न घेता आपण सर्वांनी या जयंतीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा आणि एक आदर्श नव्या पिढीसमोर साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा आपण घ्यावा, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार।